श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रथम घटक चाचणी क्रमांक 3 उत्तरासह गुण 20 वेळ 1 तास। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। प्रथम घटक चाचणी इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी गुण 20 प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 1. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश याने लिहिला। अ. कार्ल मार्क्स, ब. मायकेल फुको, क. लुसिया फेबर आणि ड. व्हॉल्टियर। योग्य उत्तर आहे ब. मायकेल फुको। प्रश्न क्रमांक 2 भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे। अ. दिल्ली, ब. कोलकाता, क. मुंबई, ड. चेन्नई। योग्य उत्तर आहे अ. दिल्ली। प्रश्न क्रमांक ब पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। 1. नाट्य व नृत्य परंपरा, राज्य व प्रदेश। विद्यार्थी मित्रांनो, चुकीची जोडी आहे रम्मन, पश्चिम बंगाल ही जोडी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 2 ग्रंथ आणि इतिहास, चुकीची जोडी 3. 1857 स्वातंत्र्य समर, मार्क्सवादी इतिहास ही जोडी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 2 अ संकल्पना चित्र पूर्ण करा। बखरींचे प्रकार 1. वंशानुचरित्रात्मक, 2. प्रसंग वर्णनात्मक, 3. पंथीय आणि 4. आत्मचरित्रपर। शिवाय आपण कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर हे सुद्धा लिहू शकता। प्रश्न क्रमांक 2 ब टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा, कोणतीही एक। प्रश्न क्रमांक 1 राष्ट्रवादी इतिहास लेखन। विद्यार्थी मित्रांनो, पुढे उत्तर दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1 राष्ट्रवादी इतिहास लेखन। उत्तर 19व्या व 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृती करण्याकडे असलेला कल दिसतो। त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते। 2. महाराष्ट्रात राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली। 3. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला त्यांनी विरोध केला। 4. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार इत्यादींनी राष्ट्रवादी इतिहास लेखन केले। प्रश्न क्रमांक 2 द्वंद्ववाद। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सुद्धा पुढे दिले आहे, ते काळजीपूर्वक पहा। द्वंद्ववाद उत्तर 1. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल या जर्मन तत्वज्ञानाने द्वंद्ववाद ही संकल्पना मांडली। 2. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही। उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हटले जाते। 3. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो। 4. या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते। अशा प्रकारे एखाद्या घटनेचा योग्य अर्थ लावण्यासाठी ही संकल्पना हेगेल याने मांडली आहे। प्रश्न क्रमांक 3 अ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, कोणतेही 2। प्रश्न क्रमांक 1 फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे। विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पुढे दिले आहे, ते काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1 फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे। उत्तर 1. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली। 2. मायकेल फुको यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला। 3. मायकेल फुको यांनी आपल्या ग्रंथात इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले। 4. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले। 5. मायकेल फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्यांच्या या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 2
बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे उत्तर दिले आहे ते काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 2, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर 1, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. 2, शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचावयास मिळते. 3, मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यांतील एक महत्त्वाची बखर म्हणजे सभासद बखर होय. या बखरीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. 4, बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. 5, भाऊसाहेबांची बखर, पानिपतची बखर, होळकरांची कैफियत या बखरीसुद्धा प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 3, जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. उत्तर पुढे दिले आहे ते काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 3, जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. उत्तर 1, पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. 2, नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्व जाहीर केलेली आहेत. 3, त्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. राज्यशास्त्र. प्रश्न क्रमांक 4 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश डॅश जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 25%, ब 30%, क 40%, ड 50%. योग्य उत्तर आहे ड 50%. प्रश्न क्रमांक 2, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ब TN शेषन, क सुकुमार सेन, ड नीला सत्यनारायण. योग्य उत्तर आहे क सुकुमार सेन. प्रश्न क्रमांक 4ब, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही एक. गुण 2. प्रश्न क्रमांक 1, संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. विद्यार्थी मित्रांनो, पुढे उत्तर दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 1, संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. उत्तर 1, हे विधान बरोबर आहे. 2, संविधान प्रवाही असते, त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. 3, परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि ते बदल करण्याचा अधिकार न्यायालयाने संसदेला दिला आहे. 4, संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाची भूमिका आहे. विद्यार्थी मित्रांनो, चूक की बरोबर यासाठी 1 गुण दिला जातो. तसेच पुढे 2 मुद्दे लिहिले तर आपल्याला 1 गुण दिला जातो. प्रश्न क्रमांक 2, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पुढे दिले आहे ते काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 2, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. उत्तर 1, हे विधान चूक आहे. 2, निवडणुकीचे संपूर्ण संचालन हे निवडणूक आयोगाची जबाबदारी असते. 3, कोणत्या राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. प्रश्न क्रमांक 5 संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक. गुण 2. प्रश्न क्रमांक 1, हक्काधारित दृष्टिकोन. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पुढे दिले आहे ते काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 1, हक्काधारित दृष्टिकोन. उत्तर 1, स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या, परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती. 2, गेल्या काही दशकांतील सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून येत आहेत. 3, नागरिक हे लाभार्थी नसून नागरिकांसाठी केलेल्या सुधारणा हा नागरिकांचा हक्कच आहे हा नवा दृष्टिकोन विकसित झाला. 4, नागरिकांसाठी केलेल्या सुधारणा हा नागरिकांचा हक्कच आहे या नव्या दृष्टिकोनामुळे शासन व नागरिक
यांच्यात संबंधात वाढ झाली. प्रश्न क्रमांक 2 पोटनिवडणूक. विद्यार्थी मित्रांनो, पुढे उत्तर दिले आहे ते पहा. प्रश्न क्रमांक 2 पोटनिवडणुका विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते. त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते, त्यास पोटनिवडणूक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5 संकल्पना चित्र पूर्ण करा. महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायदे. 1. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा. 2. लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा. 3. हुंडा प्रतिबंधक कायदा. 4. घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनेलवर प्रथम घटक चाचणीचे इतिहास व राज्यशास्त्राचे 3 पेपर यापूर्वीच दिलेले आहेत, ते सुद्धा पहा. प्रथम घटक चाचणी, द्वितीय घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा तसेच सराव परीक्षा यांबाबतचे पेपर आपल्या या चॅनेलवर दिले आहेत. दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.